विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 4 संख्या एकक दशक रूपात पेज नंबर 68 वरील प्रकरण 4 अभ्यासणार आहोत. या अगोदर आपण गणित या विभागातील प्रकरण 3 पर्यंत अभ्यास केलेला आहे. तर आता बघा, यांनी खाली काय दिले आहे, खालील एकक दशक स्वरूपात मांडलेल्या संख्यांचे निरीक्षण करा. बघा, हाच तक्ता मग मी इथे लिहिलेला आहे, त्यानुसार आपण इथं अभ्यास करूया प्रकरण 4चा. तर काय लिहिलंय, खालील एकक दशक रूपात मांडलेल्या संख्यांचे निरीक्षण करा. ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला एकक दशक ही संकल्पना शिकवलेली आहे. बघा, आता इथं संख्या दिलेली आहे 98. 98 म्हणजे आपण काय असतं, ह्यातला हा जो नंबर असतो हा एकक स्थान असतं आणि हा जो असतो तो दशक स्थान असतो, माहीत आहे तुम्हाला. मग आता बघा, एकक स्थान आणि दशक स्थान हे दशक स्थानचा अंक काय आहे 9 आणि एकक स्थानचा अंक काय आहे 8. म्हणजे 9 दशक म्हणजे काय असतं, 9 वेळा 10 10 10. 9 वेळा 10ची नोट घेतली तर किती रुपये तयार होतात, 90 रुपये. आणि एकक म्हणजे जेवढे आहेत तेवढेच एक संख्या म्हणजे एक रुपयाचे 8 कॉईन असे, म्हणजे हे 8च. 90 अधिक 8 किती झाले, 98 तयार झाले का नाही. म्हणजेच हे दशक एकक ही संकल्पना कशी असते, दोन्ही मिळून 98 तयार झालं. आता 27 म्हणजे काय, 2 दशक 7 एकक. आता बघा, आपण नोटाच्या रूपात बघितलं तर 2 दशक म्हणजे 10च्या किती नोटा, 2 नोटा. सॉरी इथं 90, 10च्या 2 नोटा म्हणजे किती झाले, 20 रुपये तयार झाले. आणि 7ची नोट नसते, म्हणजे एक रुपया 7चे किती कॉईन घ्यावे लागणार, 7च कॉईन घ्यावे लागणार. म्हणजे एकक ह्या ठिकाणी तोच अंक येणार. मग आता बघा, 20 आणि 7 किती तयार झाले, 27. म्हणजे तुम्हाला फक्त एकक दशकचा पासून कशी संख्या तयार होते, कसे रुपये तयार होतात ही संकल्पना समजणं गरजेचं आहे. आता 5वर 6 56, म्हणजे याच्यामध्ये 6 कुठल्या स्थानी, एकक स्थानी, आणि 5 कोणत्या स्थानी, दशक स्थानी. मग 5 दशक म्हणजे किती, 10चे किती नोटा असतील, 5 नोटा असतील. 5 नोटा 10च्या नोट म्हणल्यानंतर किती रुपये तयार झाले, 50 रुपये तयार झाले का नाही. आणि 6चे एक रुपयाचे किती कॉईन झाले, 6च. मग आता हे 50 आणि 6 किती तयार झाले, 56 तयार झाले का नाही. आता सांगा, 3 आणि 8 मिळून 38 म्हणतो आपण. म्हणजे याच्यामध्ये हे 3 काय आहे, दशक स्थानी, 8 काय आहे, एकक स्थानी. मग ह्या 3 मध्ये 3ची किंमत किती झाली, 3 वेळा 10 10 10, दशक म्हणजे 10. मग किती झाली, 30 रुपये झाली का. आणि ह्या 8ची एक 8 वेळा कॉईन घेतले रुपयाचे, मग हे किती झाले, 8. मग 30 आणि 8 मिळून किती तयार झाले, 38. तर अशा प्रकारे तुम्हाला दशक आणि एककची संकल्पना नक्कीच समजलेली असेल. आता बघा, ह्या प्रकरणातील स्वाध्याय क्रमांक 1 आपण अभ्यासू. प्रकरण 4 संख्या एकक दशक रूपात, त्यामधील स्वाध्याय क्रमांक 1 आपण अभ्यासात. त्यामध्ये पहिला प्रश्न काय, 2 दशक 5 म्हणजे किती. आता 2 दशक, आधी इथं आपण एकक आणि दशक हे 2 कॉलम तयार करूया. मग 2 दशक 5 म्हणजे किती. 2 दशक दशकाच्या घरात 2 लिहिलं, 5 म्हणजे एककाच्या घरात असतं. 2 दशक हे दोन्ही मिळून काय तयार झालं, 25 तयार झालं का नाही. 2 दशक 5 एकक, हे 5 म्हणजे एकक म्हणलं तरी चालतं, नाही म्हणलं तरी चालतं. मग 2 दशक 5 किती तयार झालं, 25. मग इथं पहिल्या ऑप्शनमध्ये काय आहे, 5वर 2 याच्या उलट आहे, हे 52 तयार झालं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 पण चुकीचं आहे. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 2 27. 5वर 2वर 5 25 आहे, 27 घेऊन चालेल का, नाही, हे पण चुकीचं आहे. 26 हे पण चुकीचं आहे. मग बरोबर ऑप्शन आपल्याला कुठे मिळाला, पर्याय क्रमांक 4 मध्ये 25 मिळाला. म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. आता त्यानंतर 97 या संख्येतील दशक स्थानचा अंक कोणता. बघा, एकक आणि दशक. मग एकक स्थानी काय आहे, हे एकक स्थानचं सुरुवातीचं जे घर असतं ते एकक स्थानचं असतं, ते 7 एकक स्थानच्या घरात लिहू. हे नंतर काय आहे, 9.
9 कोणत्या घराचा आहे? दशक स्थानच्या. आणि आपल्याला विचारला कोणता आहे? दशक स्थानचा अंक कोणता आहे? मग दशक स्थानी काय येणार? 9. 9 काय आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये काय आहे? 7 म्हणजे हा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये 9 आहे म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. 97 हाच दशक स्थानचा अंक असेल का? नाही. उलट त्याच्या उलट 7वर 9 हा 79 हा अंक असेल का दशक स्थानी? म्हणजे हे दोन पण ऑप्शन चुकीचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. 3.5 बरोबर एक चौकोन दिला आहे. रिकाम्या चौकटीत कोणती संख्या येईल? आता इथं बघा एकक आणि दशक हे 2 कॉलम करूया आपण. मग आता बघा 3 दशक हे 3 दशक, मग दशकाच्या घरात 3 लिहिलं. 5 एकक, एककाच्या घरात 5 लिहिलं. किती तयार झालं? 35. 3वर 5 35. मग इथं काय यायला हवं होतं या चौकोनामध्ये? 35. ऑप्शन क्रमांक 1 मध्येच 35 आहे, त्यामुळे आपलं उत्तर पहिल्या पर्यायच असणार. त्यानंतर ह्याच्या उलट दिलं आहे 5वर 3 53. हे असू शकणार नाही. 8 ह्या दोघांची बेरीज केली आहे. 3 आणि 5 ह्या 2 अंकांची बेरीज 8 येते. हे बेरीज करून उत्तर नसतं. त्यानंतर 30. 3 दशक हेच उत्तर असणार का? नाही. मग 5 कुठं गेलं? म्हणजे हे पण उत्तर असू शकत नाही. त्यानंतर प्रश्न 4. 10 दशक बरोबर किती? आता बघा एकक आणि दशक. एककाच्या घरात आपल्याला काय लिहायचं? काहीच नाही दिलं म्हणजे 0 येणार. आणि 10 दशक म्हणजे दशकाच्या घरात 10. काय तयार झालं? 100 तयार झालं की नाही? हे 10 दशक म्हणजे काय असतं? 10 वेळा 10च्या नोटा घेतल्या आपण. जर 2 दशक म्हणलं तर 2 वेळा 10च्या नोटा घेतो आपण. 10चे नोटा किंवा कॉईन काहीही समजा. तसं 10 दशक म्हणजे 10 वेळा 10च्या नोटा घेतल्या तर किती रुपये तयार होतात? 100च रुपये ना. म्हणजे दशकाच्या घरात 10 आले, एककाच्या घरात 0 आले. मग आता आपल्याला पहिला ऑप्शन 1 आहे, हा चुकीचा आहे. 10 दशक म्हणजे 1 रुपया असतो का? नाही. 1 असतं का? नाही. 10 दशक म्हणजे 10च रुपये म्हणून चालेल का? 10 म्हणलं की हे एककाच्या घरात येतं, हे दशकाच्या, म्हणजे 10च रुपये होतात. 10 दशक म्हटलं आहे आपल्याला, म्हणजे एकच दशक होतं हे. हे 1 दशक घेऊन चालेल का आपल्याला? 10 दशक म्हणलं आहे. 90 म्हणून घेऊन चालेल का? नाही. पर्याय क्रमांक 4 100 म्हणजे याच्यामध्ये हे एकक झालं आणि हे 10 दशक झालं. अशा प्रकारे आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 5. 7 दशक 2 एकक ही संख्या कशी लिहितात? इथं कशी लिहिली पाहिजे? मग आता बघा एकक आणि दशक. आणि काय विचारलं आहे? 7 दशक. दशकाच्या घरात 7 लिहिलं. 2 एकक, एककाच्या घरात 2 लिहिलं. काय तयार झालं? 7 दशक 2 एकक. दोन्ही मिळून किती तयार झालं? 72. 72. आता पहिल्या ऑप्शनमध्ये 27 आहे. याच्या उलट आहे. 2 एकक दशक स्थानी, 7 एकक स्थानी. हे घेऊन चालेल का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. 52 म्हणून चालेल का? नाही. त्यानंतर 72. आपलं जे उत्तर निघले आहे तेच इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आणि फक्त 7 घेऊन चालेल का? फक्त 7 दशक घेऊन गेलं तर मग 2ला काहीच किंमत राहणार नाही. ते 7 दशक म्हणजे 70 होईल. ते 2 रुपये कुठे गेले? म्हणजे पर्याय क्रमांक 4 पण चुकीचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे प्रकरण 4 संख्या एकक दशक रूपात या प्रकरणातील स्वाध्याय क्रमांक 1 आज आपला संपलेला आहे. यानंतर भेटूया पुढील स्वाध्यायात.